थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की मी आलेली आहे गूजबम्प नावाच्या एका प्ले झोनमध्ये आणि इथे करणार आहोत आम्ही मज्जा. चला पूर्ण व्हिडिओ नक्की बघत राहा. या पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या गेम झोनचं नाव आहे गूजबम्प्स आणि हे नव्याने ओपन झालेलं आहे हिंजेवाडीमध्ये. हिंजेवाडीतल्या फेज 1मध्ये हे ओपन झालेलं आहे. फ्रेंड्स, चिल्ड्रन्स डे होऊन जस्ट 2-3 दिवस झालेले आहेत आणि आम्ही चिल्ड्रन्स डेच्या दिवशीच या गेम झोनमध्ये आलेलो होतो. त्या गेम झोनमध्ये काय काय गेम्स आहेत, काय काय मजा मस्ती आम्ही केली, माझ्याबरोबर कोण कोण होतं, या सगळ्या गोष्टी आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. माझी मुलगी लिशा, तिला तर तुम्ही ओळखताच. तिच्याबरोबर तिच्या अजून 2 मैत्रिणी आलेल्या आहेत आणि आम्ही 4 जणी मिळून या गेम झोनमधले सगळे गेम्स खेळून बघणार आहोत. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. गेम झोन म्हटलं ना की आपलं एक परसेप्शन झालेलं असतं. पेरेंट्सला फक्त किड्सच्या मागे धावावं लागतं आणि मुलं ही लहान लहान गेम्स खेळत राहतात. पण हा गेम झोन जर तुम्ही इथे कधी व्हिजिट केलं असेल किंवा कधी फ्युचरमध्ये तुम्ही इथे येणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची टिप ही आहे की हे गेम झोन सगळ्या एज ग्रुपसाठी आहे. इथे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे लोक एन्जॉय करू शकतात. इथे आम्ही एंटर केलं आणि आम्हाला पहिल्यांदा दिसला हा छोटासा फोटो बूथ, जिथे वेगवेगळे प्रॉप्स पण ठेवलेले होते आणि या मुली आता छान प्रॉप्स घालून फोटो काढणार आहेत ग्रुपमध्ये. इथे वेगवेगळे चार्जेस आहेत. 2500 रुपयाचं कार्ड आम्ही इथे रिचार्ज करून घेतलेलं आहे. हे कार्ड आम्ही प्रत्येक गेमच्या ठिकाणी स्वाईप करणार, त्याप्रमाणे आमच्या कार्डमधून पैसे मायनस होणार. मी आता चालली आहे रोल ग्लायडर करायला. या तिघींनाही मेन अट्रॅक्शन होतं ते म्हणजे रोल ग्लायडरचं, कारण रोल ग्लायडर म्हणजे वरनं असं मस्त लटकून त्यांना बसून यायचं आहे आणि त्याच्यामध्ये झिप लाईनसारखंच आहे. हे 299मध्ये प्रत्येकी 3 राऊंड्स असे त्यांना मिळाले. इथे भरपूर मोठं ट्रॅम्पोलिन पार्कसुद्धा आहे. ट्रॅम्पोलिनमध्ये मात्र आम्ही जास्त टाईम स्पेंड केला नाही आहे आणि पैसेही आमचे जास्त स्पेंड केले नाही, कारण आम्ही ट्रॅम्पोलिन खूप वेळा केलेलं आहे. आम्हाला दुसऱ्या गोष्टी कवर करायच्या होत्या तरीसुद्धा आम्ही व्हिडिओ याचा घेतलेला आहे. दुसरं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन होतं ते म्हणजे VR गेम्सचं. VR गेम्स जे मी इथे पाहिले ते खूप भारी होते फ्रेंड्स, मला खूप आवडले. मी इथे सिलेक्ट केलेला होता 8 मिनिटाचा हॅलोवीन गेम, ज्याच्यामध्ये मी 8 मिनटं ही सगळी भूतं मला त्रास देणार होती. कोण माझे पाय ओढत होतं, माझे हात ओढत होतं, माझे केस वगैरे ओढत होतं, अंगावर येत होते आणि हे सगळं VR इफेक्ट्समध्ये होतं आणि ते अत्यंत खरं वाटत होतं. या गेम चेअरवर मी बसलेले होते, तीसुद्धा 360 डिग्री फिरत होती, त्यामुळे अजून मजा येत होती आणि त्या सगळे इफेक्ट, सगळ्या गोष्टी अक्षरशः खऱ्या वाटत होत्या. माझा आरडाओरडा आणि माझी मजा बघून या तिघींनासुद्धा राहावलं नाही, म्हणून त्यांनीही सेम गेम खेळायचं प्लॅन केलं. फक्त त्यांनी गेम वेगळा चूज केलेला होता. VR इफेक्ट्समध्ये त्यांनी अजून हॉरर गेम घेतलेला होता आणि त्या तिघींचा पूर्ण गेम झोनमध्ये आरडाओरडा चालू होता, कारण त्या प्रचंड घाबरतही होत्या. आणि थोड्या वेळाने तर तुम्ही बघू शकता त्यांनी तिघींनीही पाय वरती घेतलेले होते, कारण भूत त्यांचं खालनं पाय ओढत होतं असं त्यांना वाटत होतं. VR गेम्समध्ये अजून एक गेम या मुलींनी खेळला, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना दुश्मन समोर दिसत होता, ज्याच्यामध्ये त्यांनी VR इफेक्ट लावलेले होते डोळ्याला आणि त्यांना गननी त्या दुश्मनला शूट करायचं होतं. या नेक्स्ट गेममध्ये त्यांना हातोड्याने जोरात मारायचं होतं आणि जितके नंबर वर जाणार तितके तिकीट्स त्यांना मिळणार होते. तुम्हाला तर माहितीच असेल, गेम झोनमध्ये जेव्हा आपल्याला जास्तीत जास्त तिकीट्स मिळतात त्या जास्तीत जास्त तिकीट्समधून पण आपल्याला काही गिफ्ट आयटम मिळतात. या तिघीजणीसुद्धा बास्केटबॉल प्लेयर आहेत, म्हणून त्यांना असं वाटलं गेम झोनमध्ये सुद्धा बास्केटबॉल खेळूया, म्हणून सुपर बास्केटबॉलचा त्यांनी गेम इथे चूज केलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांना बास्केटमध्ये भरपूर बॉल्स टाकायचे आहेत. जितके जास्त बॉल्स तितके जास्त तिकीट्स मिळणार आहेत. आणि हे खरंच नॉर्मल बास्केटबॉलपेक्षा थोडंसं डिफिकल्ट होतं, कारण बास्केटमध्ये बॉल्सच जात नव्हते. या मुलींचं भरपूर गेम्स खेळून झालेले आहे. सो शेवटी जे काही छोटे छोटे पैसे राहिलेले होते त्या कार्डमध्ये, त्याप्रमाणे फक्त बाईक रायडिंगचा गेम राहिलेला होता. तो बाईक रायडिंगचा गेम या मुलींनी ट्राय केला. इथे जनरल डार्ट गेमसुद्धा होता, जो मोस्टली बऱ्याच लोकांच्या घरामध्ये सुद्धा असतो. डार्ट मारणं इज नॉट इझी, निशाणा साधणं इज नॉट इझी. हा गेम तर मी ट्राय केला, माझ्याबरोबर या तिघींनी सुद्धा ट्राय केला, पण कोणाचाही निशाणा बरोबर टू द पॉईंट लागलेला नाही आहे. सो इथे एक कार रेसिंगचा सुद्धा गेम होता, जो इंटरेस्टिंग वाटला, पण त्यासाठी जरा वेटिंग होतं, त्यामुळे तो काही गेम मी ट्राय केला नाही, पण इंटरेस्टिंग गेम वाटत होता.
या व्यतिरिक्त सुद्धा अगदी लहान मुलांसाठी बाईक रायडिंग, बाईक रेसिंग वगैरेचे गेम्स पण इथे मी पाहिले. त्याच्यातसुद्धा लहान मुलं भरपूर एन्जॉय करतात, भरपूर मजा येते त्यांना. या व्यतिरिक्त पण बोलिंग, लेझर टॅगसारखे गेमसुद्धा इथे अवेलेबल आहेत, पण ज्याच्यामध्ये आमचा नंबर लागला नाही कारण भरपूर वेटिंग होतं. तर फ्रेंड्स, असा होता माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स गूज बम्स या प्ले झोनमधला, जिथे अगदी लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत सगळेजण छान एन्जॉय करू शकतात. लहान मुलांची प्ले डेट असेल किंवा बड्डे पार्टीसाठी ही प्लेस ऑसम आहे. तर फ्रेंड्स, असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन मी येत असते. माझ्या चॅनलला जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया नवीन एका व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत बाय.